तर अमर नेहमी म्हणजे मी तुला ओळखतो इतकी वर्ष, पण हे नेहमी मला एक कुतूहल होतं की तुला सिनेमा का वाटला की ॲज अ मीडियम म्हणून लोकांना ट्रान्सफॉर्म करण्याचं माध्यम? सिनेमाचं मला जाम वेळ होतं, म्हणजे शाळेत असतानापासून. म्हणजे 10वीची परीक्षा मी सिनेमामध्ये शो बघत होतो. रद्दी वीक आणि सिनेमा बघ, तिकीट काढ. विजय, मला सांग, तुझा हा पहिली शॉर्ट फिल्म होती, सो तू कसं काय अप्रोच झाला? शाळेमध्ये मला कल्चरली मी ॲक्टिव्ह होतो, मला आवड होती शाळेमध्ये असताना. म्हणजे मी वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. पण करिअर एक वेगळा फिजिकल स्ट्रगल पण हे करत आलेलो आहे. सो या सगळ्या स्ट्रगलमध्ये एवढं कळत होतं की सर्वायवल इज इम्पॉर्टंट. मला एक सांग, तू अजूनही ना पहिल्या शुक्रवारी जेव्हा रिलीज होते फिल्म तेव्हा तू पाहतोस, ते सिनेमे जाऊन थिएटरमध्ये बघतोस. हे का असं तुला करावंसं वाटतं अजूनही, आणि काय तुला त्यातली गंमत मिळते हे सगळं त्या थिएटरमध्ये? काही नाही आहे, सिनेमा असं ते गणित आहे. काय होतं की मला एकतर एकट्याने पाहायला आवडतं, तिथलं वातावरण आणि तुम्ही आणि तो अंधार. कळलं? पिक्चर फिल्म बनवताना मग आर्थिक गोष्टी आल्या की मग हा पैसा कसा उभा राहिला? हे सिक्रेट आहे बाबा. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. बडे आम पॉडकास्टवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सिनेमा हा आपल्याला एंटरटेन करतो, वेगवेगळे आपल्याला पर्स्पेक्टिव्स देतो. हे आपण ऐकलंय, अनुभवलंय. पण सिनेमा आणि त्याचं शिक्षण आणि त्याचे इन्साइट्स हे माणसाला ट्रान्सफॉर्म करू शकतो किंवा माणूस आतून बदलतो हे ऐकलंय. पण माझ्या ओळखीचे असे मित्र आहेत माझे, अमरजित आमले, विजय कळमकर, हे एका संस्थेचे फाउंडर आहेत. स्पंदन नावाची ही संस्था आहे. इनफॅक्ट संस्था नाही, हा एक परिवार आहे. आणि हा परिवार गेल्या कित्येक वर्षांनी हळूहळू मोठा झालेला आहे. सिनेमाचं शिक्षण म्हणा किंवा सिनेमाचं इन्साइट्स हा परिवार या सगळ्यांना देतोय. म्हणजे काही सदस्य आहेत जे अत्यंत चाळीत राहणारे आहेत, किंवा एखादा पानवाला आहे, किंवा एखादा अत्यंत लोअर मिडल क्लासमधला कोणी आहे. त्यामुळे सिनेमा हा कोणापासून लपत नाही आणि लपवून राहू शकत नाही. सिनेमा ही अशी जादू आहे जी प्रत्येकाच्या मनात असते. काहीतरी कुठल्या तरी भागाने कुठल्या तरी एका फॅकल्टीमध्ये या सिनेमामध्ये यावं. खालच्या वर्गातला जो माणूस असतो त्याच्यापर्यंत हे शिक्षण पोचत नसतं, किंवा त्याला असं वाटत असतं की हे मी कसं करणार, किंवा मला हे परवडणार नाही कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जाणं किंवा कुठल्या तरी एवढी फीज देणं वगैरे. पण स्पंदन हा परिवार असा आहे की ह्या सगळ्या लोकांना अकॉमोडेट करतो आणि ह्या लोकांना एका वेगळ्या ट्रान्सफॉर्मेशन लेवलवरती घेऊन जातो आणि सिनेमाचा श्वास देतो. आणि अशाच ह्या मोमेंटमधनं एक मराठी सिनेमा आता निर्माण झालेला आहे. त्याचं नाव आहे कुर्ला ते वेंगुर्ला, जो या 19 सप्टेंबरला रिलीज होतोय. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आलेला हा सिनेमा, ह्याचं महत्त्व वेगळं आहे, याचा एक सेन्स ऑफ पर्पज आहे. आणि म्हणूनच आम्ही या दोघांना, अमरजितला आणि विजयला, या बडे आमच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलंय आणि त्यांचं हे सगळे एक्सपिरियन्सेस, त्यांचा हा सगळा प्रवास आपल्या प्लॅटफॉर्मवरती उलगडणार आहोत. तर आपण त्यांचा हा प्रवास ऐकूयात. आणि आता आपल्या ह्या प्रेक्षकांचं एक कर्तव्य आहे म्हणा, किंवा आपल्याकडनं एक काय म्हणतो त्याला, देण्याचा भाग आहे की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन आपण पाहावा. मी हा सिनेमा पाहिला आहे, अप्रतिम सिनेमा आहे. आणि मी जसं म्हणतो तसं त्याला एक वेगळी एनर्जी आहे, त्याला एक सेन्स ऑफ पर्पज आहे. तो सगळ्यांनी हा अनुभव थिएटरमध्ये घ्यावा असं मला एक आव्हान आहे. पण त्याआधी आपण या दोघांचा हा प्रवास ऐकूया. या. नमस्कार अमरजित. नमस्कार विजय. नमस्कार. आपण एकमेकांना इतकी वर्ष ओळखतो. तुमचा सिनेमा पण मी पाहिला आहे, जो या 19 तारखेला रिलीज होणार आहे, कुर्ला ते वेंगुर्ला. अमेझिंग सिनेमा आहे. पण सिनेमाच्या मागचं जे सगळा प्रवास आहे, सगळी बॅकग्राऊंड आहे, ती आज आपण उलगडणार आहोत बडे आमवर. आणि आज खरंच मला आनंद होतो आहे की मित्र म्हणून तर मी म्हणजे तुमची चळवळ, तुमचं काम मी हे पाहिलं आहे, म्हणजे मी अनुभवलं आहे. पण पहिल्यांदा अशा प्रकारचं काहीतरी म्हणजे सिनेमा जो झाला आहे, जो कॉपरेटिव्ह बेसिसवरती हा सिनेमा झाला आहे, त्याचा प्रवास आपण उलगडणार आहोत. तर अमर, नेहमी म्हणजे मी तुला ओळखतो इतकी वर्ष, पण हे नेहमी मला एक कुतूहल होतं
की तुला सिनेमा का वाटला की ॲज अ मीडियम म्हणून लोकांना ट्रान्सफॉर्म करण्याचं माध्यम? कारण वेगवेगळी चळवळ लोक करतात, सामाजिक करतात, शैक्षणिक चळवळी करतात, पण सिनेमा असा तुला का वाटलं की माणसाला ट्रान्सफॉर्म करू शकतो? मुळामध्ये सिनेमाचं मला जाम वेळ होतं, म्हणजे शाळेत असतानापासून. म्हणजे 10वीची परीक्षा मी सिनेमामध्ये शो बघत होतो. रद्दी वीक आणि सिनेमा बघ, तिकीट काढ. हां, आणि ते वायरला पुढे ते तांब्याची हे असायचं आतमध्ये, ती वायर अशा जाळायची आणि ते तांबं विकायचं. ओके. तर ते बघता बघता मग शूटिंगला गपचूप फिल्म सिटीमध्ये ते छोटे छोटे चोर रस्ते असायचे, तिथून घुसून कुठून तरी शूटिंग बघ असं सगळं करायचं. सगळे शाळेचे वगैरे प्रकार, शाळेतले कॉलेजमध्ये? हां, म्हणजे साधारणतः मला वाटतं की एक 10वी झाल्यानंतरचं हे होतं. तू ब्लॅकनी तिकीट काढलेस कधी? हो, काढलेस. हो हो. कारण आताच्या तरुणांना, आताच्यांना माहितीच नाही की ब्लॅक काय होतं आणि कसे तिकीट. ब्लॅकने काढायचो. सोमवारी रांगेत उभा राहायचो. शान येणार होता मला वाटतं पारला, ह्याच्या शोलेनंतर. ती मोठी तिकीटं असायची त्याची. आणि काय ना, त्याचा एक थिएटरचा तो विशिष्ट असा गंध असायचा. मग ते फिल्म डिव्हिजनच्या फिल्म्स आणि मग तो आणि हा श्वास रोखून. आणि तेव्हा मला वाटतं फिरोज खान आणि चुनौती सारखा सिनेमा आणि बरेचसे विके सोबती नावाचे एक थ्रिलर बनवणारे डिरेक्टर होते वगैरे. तर ते सगळ्यांना असं एक वेगळं विश्वात रमत होतो. म्हणजे मी असेल 11वीला, तर ती 13वीची मुलं माझ्यापेक्षा वयाने लहान होती. तर मी जरा मोठानी बँकेत, त्यामुळे कधी काय लागलं की नाही, तर 200 रुपये ते नव्हतं. ते आपलं म्हणजे RBIच होतं ते, माझी बँक. असं करत करत दुसऱ्या वर्षी काही सिनियर लोक आली, म्हणाली अरे तू ऑर्गनाईज कर असे कार्यशाळा आपल्या कॉलेजची, फॉर्म भरणे वगैरे हे जे असतं ऑर्गनायझेशन काम तू कर. म्हटलं ठीक आहे. आणि मी केलं. म्हणजे तुझं कोण आहे तर बोलव. मग तेव्हा अंकुश होता. म्हटलं ये रे, ऑल द बेस्ट. आपला अंकुश तू हे वर्कशॉपला पाहून. ते गाजलं होतं नाटक. भरत तू पण आहे. मग भरत आला, अंकुश वगैरे आले असं वगैरे. आणि मग तिथे असं उत्साह होता की आता काहीतरी सुरू करूया. असे 40-50 लोक. ते नाव काय द्यायचं, कोण मला अन्वेषण, कोण म्हणाला आमचा आसिफ म्हणून होता तेव्हा सायन्सला बरोबर. तर म्हटलं नाही, संवेदना. मग संवेदना, परिवार, सिनेमा, मुवमेंट असं. मग डोक्यात सिनेमा क्लिअर होता. कारण त्याच वेळेला मी थिएटर ही अशी. हां, थिएटरचं मला ते बॅकस्टेज फार आवडायचं. ते तुम्हाला ना घडवतं. म्हणजे मला ते ऍक्टिंग करू स्टेजवर वगैरे त्याचं एवढं नव्हतं. मला सिनेमाचं फार होतं. उसमें मैं ऍक्ट करूंगा. तुला ही प्रोसेस जास्त आवडते? हा, प्रोसेसचा जो भाग होता ना, म्हणजे आयडिया पासून ह्याच्यापासून. मग पण ते ऍक्सिडेंट झालं. ते असं ठरवून की आता आपण हे, असं नाही झालं. तो ग्रुप झाला, प्लेस केले आणि लक्षात आलं. म्हणजे मग FTIला मी डिप्लोमा ऍक्ट करायचो. ते डायरेक्टर मला घ्यायचं, कारण गांधी गाडी मीच करायचो. तेव्हा त्यांना मी स्वस्तात पडलं, अरे ये अच्छा लडका यार असं. मग राजीव रवी जो कॅमेरामन ज्याने उडता पंजाब केला, त्याची फिल्म केली. रसूल बरोबर काम केलं FTI. रसूल शिकत होता पुकुटी तेव्हा असं वगैरे. तेव्हा माझ्या डोक्यात आहे ना, ही पोरं का नाही FTIला जाते इथली, केरळावरून जाऊ शकतो, ह्यांना माहीतच नाही. तर 96 मला वाटतं 96 का 95ला दोघांना FTIला पाठवलं रिटर्नसाठी. ते नापास झाले आणि ते रमले परत नव्हते, हेच परत नको परत, ते गेलेच नाही परत. आणि तेव्हा काय झालं की जे मराठी रंगभूमीवरचे सगळे दिग्गज वगैरे होते, आम्ही त्यांना भेटायचो, बोलवायचो, त्यांच्यावर गप्पा व्हायच्या. तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी असतील, जिगीशाचे ग्रुप अख्खा, जयदेव सर होते तेव्हा. तर ह्या सगळ्यांचं आणि व्हायचं. मग त्यातून ते मुलांमध्ये ना, म्हणजे ते बोलायचे, मग ते लिहून काढणं, ते मुद्दे सगळं आलं. आणि माझ्या लक्षात आलं की मुलं विचार करायला लागली, हे सगळं बोलतायत. भक्तिताई आल्या आणि मग म्हटलं आता बँक बस झाली आता असं. आणि मग मी ठरवलं की आता आपण नोकरी सोडायची. आणि माझं ग्रॅज्युएशन होतं. संवेदनाचं आपलं ह्याचा संपादक होतास का तू? हो. अच्छा. हां, मी त्या मासिकाचा संपादक. बरं. आणि मी एक कवितेच्या रूपात संपादकीय लिहायचो त्यात. बरं. असं म्हणजे लिखाण तुझं तिथपासून? म्हणजे तेच अपघाताने जे मी म्हणतो नाही, पण म्हणजे एवढे सगळे अनुभव तुला लिहायला मिळाले ना लोकांचे, परत काही दिग्गज सगळे ते मुलांकडनं ते आम्ही रेकॉर्ड करायचो, मुलं ती उतरवायची पेपरवर. पण सुरुवातीला जे एक संपादकीय असतं नोट, ती मी कवितेच्या स्वरूपात लिहायची त्याच्यामध्ये.
आणि नोकरी प्रमोशन होतं, पण मी म्हटलं जाऊ दे आता सोडूनच देऊ. आणि मग बँकेतले शॉक झाले, अरे इतकी सिक्युअर. आणि त्या काळामध्ये त्या काळात बँकेची बँकेचे नोकरी, सगळे नट वगैरे बरेचसे हो, हो. नट बँकेतले. हां, ते बरेच काम करायचे बऱ्याच वर्षांनी, पण मी लवकरच सोडलं. म्हटलं हे जमणारच दिसत नाहीये. मग काही दिसत नव्हतं असं समोर काय होतं किंवा मी मोठा कोणतरी झालो आणि आता सोडतोय असा एक भाग नव्हता. पण एक ना नशा होती, हे काहीतरी आहे, हे गंमत आहे काहीतरी वेगळी. म्हणजे सुरुवात झाली अट्रॅक्शन, आणि मग हळूहळू हळूहळू त्याचं रूपांतर झालं की ह्यातनं काहीतरी. आणि मग FTIला ते नाही झालं त्यांचं वगैरे. आणि 96ला तेव्हा निर्मल पांडेचं बँडिक क्वीन रिलीज झालं होतं त्याच्या आधी. तर मी म्हटलं आता मला काय नाव येऊन होतं, म्हटलं जरा निर्मल पांडेंना मग त्यांना भेटलो, म्हटलं तुम्ही या, तुम्ही अध्यक्ष. त्यामुळे ठीक आहे, कोई बात नाही, ते अध्यक्ष झाले. मग सत्य आला, तोही झाला, सौरभ शुक्ला म्हणाला अरे यार बहुत लोग आए मेरे पास प्ले करना है, लेकिन यार पता नहीं तुम लोग के बारे में क्या है. तो त्यांनी काल नावाचं नाटक केलं आमच्या. बरं. मी त्यात काम केलं, चिन्मय मांडलेकरने त्यात काम केलं, तर कविताने काम केलं त्याच्यामध्ये. आणि मग माझं म्हणजे थोडं कुठे ना विचारांमध्ये भेटलं. त्यांचं होतं की ते का स्पर्धा नाही करायच्या ह्या पद्धती. मला होतं नाही, त्याच्या पुढे. तर लक्षात आलं की थिएटर सर्वाइव्ह नाही होऊ शकत. तुम्ही सिनेमा हे तुम्हाला सर्वाइव्ह करू शकतं आणि तुम्ही ते ठरवू शकता की यस माझं चालतंय बाबा याच्यावर असं. आणि मग मी 2000 साली थांबलो. म्हटलं तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, मी बाजूला होतो. मग 2000 साली मी म्हटलं, आणि मग वसंतदादाची INTला एकांकिका पाहिली होती. तर मी भेटायला गेलो, त्यांना सांगितलं पाहिली तुमची वगैरे. मग ते म्हणाले आमच्या कॉलेजला गॅदरिंगला एक नाटक काहीतरी बसवा. आणि मग तिथे तो स्पंदनचा सिनेमा प्रवास सुरू झाला. 2001. त्यात विजय होता. अगदी सुरुवातीपासून विजय. हां, 2001. वन ऑफ द फाउंडर मेंबर. 2001 स्पंदन. हां, स्पंदनच मी. हां, राईट. मग विजय जयप्रद होता तेव्हा देवेंद्र गोलतकर ही मंडळी होती सगळी. आणि तिथे असं झालं की तो गाजला प्ले. आणि मग ते म्हणाले की चला आता, म्हटलं चला, पण आता म्हटलं आता हार्डकोर सिनेमा. मग 2004ला एक स्पर्धा डिक्लेअर झाली 24/7 देव बेनेगलने ऑर्गनाईज केली की निसर्ग आणि हिंसा ह्याच्यावर तुम्ही शॉर्ट फिल्म करा 24 तासात. आम्ही लिहिली, ती सिलेक्ट झाली, जे काय झालं ते. आणि विजयने डिरेक्ट ते बेस्ट त्याला फिल्म मिळाली. बरोबर. रंग नावाचं सिनेमा. रंग. विजय मला सांग, तुझा हा पहिला शॉर्ट फिल्म होती, सो तू कसं काय अप्रोच झाला? म्हणजे तुला सिनेमाची आधीपासून आवड होती, कारण तू इंजिनियर आहेस बाय क्वालिफिकेशन. हां, तुझं शिक्षण इंजिनिअरिंग. मग तू कसं काय ह्याच्याकडे वळलास? शाळेमध्ये मला कल्चरली मी ॲक्टिव्ह होतो, मला आवड होती शाळेमध्ये असताना. म्हणजे मी वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. पण करिअर, कारण माझे वडील एक तर गिरणी कामगार, तो सगळा संपाचा काळ, त्या सगळ्यात तो स्ट्रगल मी पूर्ण बघितलेला आहे जवळून. त्यात 1 वर्षाचा असताना पोलिओ झाला, त्यामुळे तो एक वेगळा फिजिकल स्ट्रगल पण हे करत आलेलो आहे. सो या सगळ्या स्ट्रगलमध्ये एवढं कळत होतं की सर्वायवल इज इम्पॉर्टंट. आणि मग त्या सर्वायवलच्या अनुषंगानं स्वतःला घडवायला सुरुवात केलेली. इंजिनिअरिंगसुद्धा त्याच सर्वायवलच्या इन्स्टिंक्टमधूनच केली की इंजिनियर होऊन सेटल व्हायचं लाईफमध्ये. पण मनामध्ये ना या सगळ्या गोष्टींची आवड होती. गाणं आवडायचं, नाटकं आवडायची, ॲक्टिंग करायला आवडायची, कलेकडे कल होता. करेक्ट, कलेकडे कल होता. पण करिअर, कारण डोक्यातच नाही की याच्यात आपण जाऊ शकतो, हा विचारच कधी शिवला नाही, कारण हिंमतच नव्हती ती. इंजिनिअरिंगला असताना हे भेटले. आम्ही जे आता ते म्हणाले की INTला आम्ही एक नाटक कुठलं तरी सादर केलं, ते इतकं फालतू होतं की नंतर हेच आले आणि यांनीच आम्हाला सांगितलं की अरे नाटक असं नसतं, थोडं वेगळं असतं. म्हटलं सर तुम्ही या शिकवायला आम्हाला. आणि मला आठवतं आहे की जेव्हा हे पहिल्यांदा आले, आता यांच्या डोक्यात क्लिअर होतं की सिनेमाची एक चळवळ उभी करायची. पण मग ते आमच्याशी गप्पा मारायचे आणि गप्पा मारता 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 ते ना त्यांचे थॉट्स हळूहळू आम्हाला एक्सप्रेस करायला लागले की असं आहे, सिनेमा असं असतं, तुम्ही असं करा. तर मला आठवते की एक दिवस मी यांना घेऊन गेलो. म्हटलं सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. कॅन्टीनमध्ये आमच्या वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा मी विद्यार्थी. म्हटलं बसवलं. म्हटलं सर मला ना ॲक्टर बनायचं आहे. ते फर्स्ट टाईम लाईफमध्ये मी कोणाशी तरी हे बोललो की मला ना
कला क्षेत्रात मला जास्त आवड आहे. इंजिनिअरिंग वगैरे काही मला मजा नाही येते एवढी. तर सर म्हणाले, हे बघ ॲक्टरच्या चौकटीमध्ये तू बसत नाहीस. तर मी म्हटलं सर कॅरेक्टर, मी तोपर्यंत मी थोडासा अभ्यास केलेला. म्हटलं सर कॅरेक्टर रोल्स असतात माहिती आहे ना, कॅरेक्टर ॲक्टर वगैरे असे. तर सर म्हणाले, विजय मला ना तुझ्यामध्ये त्याच्या पली, हे तर कोणीही करेल, तुझ्यामध्ये मला याच्यापेक्षा जास्त पॉसिबिलिटी दिसते. मला असं वाटतं तू डिरेक्टर बनलं पाहिजे, ट्राय कर. आणि मी शपथ सांगतो, त्या रात्री मी झोपलो नाही. कारण आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी मला हे सांगते की तू डिरेक्टर झाला पाहिजे. आणि मला एकदम असं वाटलं की बापरे, म्हणजे हा कॉन्फिडन्सच किती महत्त्वाचा आहे ना, की एका माणसाला हे वाटतंय की मी डिरेक्टर बनू शकतो. आणि मी पूर्ण विचार करत होतो की ॲक्च्युली मी डिरेक्टर बनू शकतो का. आणि मग हळूहळू यांच्याबरोबर मग ऑब्व्हियसली ना आपल्याला कोणीतरी असं मोटिवेट करतंय, अनकंडिशनल मोटिवेशन. असंही नाही की यांना काय पैसे देतोय आम्ही वगैरे. अनकंडिशनल मोटिवेशन कोण देतं आता आपल्याला. सो ते म्हणाले की असं मग सतत यांच्याबरोबर राहणं. मग रात्री 1:30-2 वाजेपर्यंत, मग कॉलेज संपलं की यांच्याबरोबर असायचो. मग नाटक बसवायचो, पण गप्पा सिनेमाच्या व्हायच्या. आणि हळूहळू आवडायला लागलं. हे काय म्हणाले एक दिवस की झालं आता, बस झालं. सगळ्यांनी आम्ही ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे सगळे आम्ही एकत्र बसलो आणि म्हणाले की आपण शॉर्ट फिल्म्स बनवूया. आम्ही म्हटलं आता हे जे बोलायचे ना आम्हाला इम्पॉसिबल वाटाय, मला तरी वाटायचं की हे अशक्य आहे. पण आता काय बसलोय गप्पा मारतोय तर मोमेंटम आहे, तर आपण हो 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 बोलत जायचं असं. पण हे तसे नव्हते ना. ही वॉज अ मॉन्स्टर. ते म्हणजे डोक्यावर बसले की मुंजासारखे बसायचे डोक्यावर. काय म्हटले हा आज बरं या, हो सर चल विजय डेट दे. बरं यांचं असं असतं की हो नुसतं नाही, डेट दे, कधी करणार, स्क्रिप्ट कधी देणार, स्क्रीन प्ले कधी देणार. बरं हे सगळे शब्दच आम्हाला मला माहिती नाहीत, हे सगळे मी पहिल्यांदा ऐकतोय, स्क्रीन प्ले, शॉर्ट डिव्हिजन वगैरे. पण ते म्हणाले करा. मग माझा अभ्यास सुरू केला मी. आणि आम्ही 5 शॉर्ट फिल्म्स बनवल्या. म्हणजे आता सहज आपण असं शूट करतो आणि एडिट करतो, ही 2000 सालची गोष्ट आहे. आम्हाला आठवत आहे की आम्ही सगळ्या ग्रुपने 5 शॉर्ट फिल्म्स बनवल्या. आणि आता एडिट कसं करायचं, तर लोटस पेट्रोल पंपच्या इथे ना एक कुठून तरी ओळख काढली आम्ही. त्याला 2000 रुपये दिले कॉन्ट्रीब्युशन करून. बरं हे प्लॅनिंग कसं, वर्षभराचं प्लॅनिंग आहे. वर्षभर आम्ही दर महिन्याला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये असे करत करत 2000 रुपये जमवलेले. ते 2000 एका एडिटरला दिले. त्याला म्हटलं एका रात्रीत 5 शॉर्ट फिल्म्स एडिट करून घेतल्या. रात्री 11ला बसलो, सकाळी 5 पर्यंत थाड. कारण तसं काय फार शॉर्ट डिव्हिजन केलेलं नव्हतं ना, कळतच नव्हतं फार. थोडं जे काय जमलेलं. आणि त्याला पण ते सोपं पडलं, शॉर्टच्या मागे शॉर्ट लावून. आणि ते जेव्हा 5 फिल्मचं स्क्रीनिंग केलं ना, आम्ही एका आमच्या मित्राच्या घरी स्क्रीनिंग केलं, तेव्हा अ फिल्म बाय विजय कलमकर हे जेव्हा बघितलं आणि फिल्म बघितली, म्हटलं अरे आपण झालो की डिरेक्टरच्या यायला. कॉन्फिडन्स झाला की करू शकतो. आणि मग असं वाटलं की अरे हा माणूस बोलतोय ना, त्याच्याकडे ती क्षमता आहे करून घेण्याची. आणि जेव्हा इंजिनिअरिंग पासआउट झालो आणि घरच्यांना सांगितलं की मला ना सिनेमात करिअर करायचं आहे, घरच्यांसाठी तो मोठा धक्का होता एकदम. कारण तो सगळा स्ट्रगल मी जो म्हणालो तो. पण फॉर्च्युनेटली मला ही ऑपॉर्च्युनिटी आली की गोव्याला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला त्यावेळेला एक कॉम्पिटिशन होती. 24 तासात सिनेमा बनवायची. सकाळी 10ला कॅमेरा देणार, दुसऱ्या दिवशी 10ला फिल्म रेडी पाहिजे. आणि विषय दिलेला नेचर अँड व्हायलेन्स आणि निसर्ग आणि हिंसाचार. तर सरांनीच स्क्रिप्ट लिहिलेली. थॉट असा होता की झेंडूची फुलं, त्याच्यात भगव्या रंगाचं फूल असतं, हिरव्या रंगाचं खोड असतं. ही 2 रंग जेव्हा निसर्गात असतात ते निसर्गाची शोभा वाढवतात. हेच 2 रंग माणसांमध्ये आले की आपण सिम्पलाइज करतो, भगवा हिंदू, हिरवा मुसलमान. ही स्क्रिप्ट सिलेक्ट झाली. आम्ही सगळे टीम पूर्ण जेव्हा जी काय हळूहळू तयार होत होती, आम्ही सगळेजण कसे बसे गोव्याला पोहोचलो. आणि 40 फिल्म्स होत्या भारतातून. त्यावेळेला मी FTIला नव्हतो, पण FTIच्या मुलांच्या 2 फिल्म्स होत्या. ते लोक पण आलेले, पासआउट झालेले, शिकत असलेले, एक शिकत असलेले होते, पासआउट झालेली पण होती. तर त्या सगळ्या 40 फिल्म्समध्ये बेस्ट शॉर्ट फिल्म डिक्लेअर झाली रंग, विजय कलमकर. मला अजून पण आठवते, प्रियरंजन दासवंशी त्यावेळेला मिनिस्टर होते आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म ना सगळ्या पूर्ण. आणि नाव पुकारलं गेलं आणि दॅट वॉज अ मुवमेंट. मी म्हटलं अरे यार, आपलं म्हणजे कालपर्यंत आम्ही आमच्यात करत होतो, पण जेव्हा भारतभरातून 40 शॉर्ट फिल्म्समधून माझ्या फिल्मला बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळतं आहे, तेव्हा असं वाटलं की अरे यार काहीतरी आहे. स्पंदन या मुवमेंटमध्ये किंवा परिवार, म्हणजे ज्याला आपण तुम्ही परिवार आपण म्हणतो, कारण तुम्ही कुठलीही याला इन्स्टिट्यूट किंवा कुठलंही असं एक संस्था म्हणत नाही, याला परिवार म्हणतो. कारण एक अशी जोडली गेलेली लोक आहेत.
आता तू तर इंजिनिअरिंग झाला होता म्हणजे बेसिक शिकलेला होतास, पण अशी खूप सामान्य लोक आहेत की एक पानवाला आहे, एक कुठलं तरी कपल आहे, एक कोणतरी चाळीतला राहणारा असा, ही लोक आली आणि ह्यांना तुम्ही बळ दिलं, पंख दिली. तर हे असं का वाटलं तुला? म्हणजे हे काय होतं की त्यांना ते, म्हणजे तू नेहमी म्हणतोस की ज्यांना गॉडफादर आहे त्यांना ते सोपं जातं प्रवास, नेपोटिझम आपण म्हणतो, हे म्हणतो, किंवा कोणतरी ओळखीचं आहे. इथे कोणाचंही कोणी ओळखीचं नाही. इनफॅक्ट इतक्या सामान्य ह्याच्यात नाहीत की ज्यांना मे बी, जसं तू म्हणालास ना की आपण घाबरतो पण हे ड्रीम करायला की आपण काहीतरी असं करू शकतो, अशा लोकांचा हा परिवार आहे. तर हे काय आहे, ही काय जादू आहे? नाही, एका थोडक्यात सांगायचं कसं आहे ना, हे म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की वी आर सिनेमा फार्मर्स, म्हणजे आम्ही शेतकरी आहोत. तर एका आता सिनेमाचे शेतकरी हां, सिनेमाचे. तर ते कार्यशाळा होता म्हणजे मला ते नाही कळत, मला ते कॅमेरा कसा करा हे नाही, मला एवढं कळतं की हा करू शकतो, म्हणजे याच्यात काहीतरी आहे. मग ते शोधणं, त्याच्यावर वेळ घालवणं, वेळ प्रसंगी त्याला खर्च करणं, आणि मग लक्षात यस हा होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये तो वर्ग नसतो की हा छोटा आहे किंवा मोठा. माझा असा आहे की हे तू, कारण तुझा एवढा मागे अनुभव होता ना, नाटकाचा होता, तुझ्या वाचनाचा सगळा होता, तर तू एक इन्स्टिट्यूट फॉर्म करू शकला असतास प्रॉपर फीज घेऊन, हे घेऊन, जसे असे बरेचसे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत. तसं न करता तू अशी एक ओपन हे की ज्याच्यामध्ये फीज न घेता, काही पैसे न घेता, अशा सामान्य माणसांना हा प्लॅटफॉर्म देणं किंवा त्यांना एकत्र करणं. कारण ना ते 16 सेशन विषय असं त्याने होत नाही, फ्रँक सांगायचं तर. सिनेमॅटोग्राफर माझं म्हणणं कसं होतं की सिनेमा खर्चाचं गणित आहे. म्हणजे जर FTI प्रोव्हाइड करतो तुम्हाला एवढे मोठे मोठे कॅमेरे आणि मोठमोठे हे लोक, ते मी नाही करू शकत. त्यामुळे त्यांना त्याच्यासाठी तयार करणं, आता मी म्हणेन की मी डॉक्टर घरीच तयार करून नाही होऊ शकत, त्याला MBBS करावं लागेल. बरोबर, लक्षात आलं ना. तसं इंजिनिअरिंग त्या कॉलेजला जावं लागेल, त्याला ते सगळं मटेरियल जे काही आहे ते आमच्याकडे नाही, आज नाही आहे. उद्या कदाचित झालं तर आम्ही त्या पद्धतीनं हे करू. आणि म्हणून माझा आग्रह असायचा की ॲक्टर आहे ना, मग तो NSDची तयारी कर. जसं आतापर्यंत 15 लोक FTIला गेली या चळवळीत, आणि वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये. म्हणजे आम्ही त्यांचे पेपर सोडून घ्यायचो. 10वीचे कसे आहे, मग एक रविवार ठरवायचा, विजय पेपर काढायचा, तो कुठले प्रश्न, सिलेबस काय वगैरे, आणि ते आम्ही सोडून घ्यायचो, प्रॉपर परीक्षा घ्यायचो त्यांची असं वगैरे. आणि मग NSDला गेले, दोघे तिघे NSDला गेले, एक लंडन अकॅडमीला गेला, एक न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीला गेला. तर मला वाटतं हे वर्क होत आहे, एक वर्क होत आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे त्यातनं लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ते त्यांचाच फोकस घेऊन जायचं आहे किंवा मला काहीतरी व्हायचं आहे, मला काहीतरी व्हायचं आहे. ती भावना आपण म्हणून ना हळूहळू वाढीस लागायची. काहींची ती वाढीस लागली नाही, ते गेले, त्यांनी वाट शोधली. पण आनंद एवढाच आहे की त्या प्रोसेसमधनं माणसं घडतात हा साक्षात्कार झाला, जे मला राळेगण सिद्धीला गेलो तेव्हा. एक्झॅक्टली. हां, म्हणजे तिथे अशी शाळा आहे की जिथे ओवाळून टाकलेली पोरं आहेत पालकांनी, त्यांनी भरती केली तिकडे. चांगलं जेवण, ते महिन्याला पैसे पाठवतात. आणि जी शाळा अण्णांनी बांधली तिथे राळेगणची पोरंही येतात. आणि यांना हॉस्टेल आहे या पोरांना, जी ओवाळून टाकलेली. म्हणजे 4थीच्या मुलाचं वय 16 वर्ष असं वगैरे. अच्छा. हां, आता मला ते दिलं त्यांनी की तुम्ही ह्या मुलांचं कार्यशाळा घ्या काहीतरी. मी 10 दिवस राहिलो, जेवलो त्या मुलांबरोबर. तर मुलांना बेसिकली फटकवायचे किंवा जनरली त्यांना, तो रेक्टर तो तर म्हणाला की तुम्ही काठी घ्या हातात, की बघा पोरं तुम्हाला फेकून लावतो. मला परिचय आठवला यांचा, साऊंड ऑफ म्युझिक. हां, तर म्हटलं नाही रे बघू ती शाळा. आणि मी सकाळ झाली आणि ती पोरं बघा हा कोण आला आता शाळा, असं काठी नाही ह्याच्या हातात. हां, आणि ते झाले. मग हळूहळू त्यांना मजा यायला लागली. ती गंमत आहे थिएटरची. म्हटलं आईला हे ना मजा येते. मग आम्ही थिएटर गेम हे ते, त्यांचा मी छोटंसं ना एकांकिका बसवली त्या पोरांची. आणि जी शाळेतली पोरं, गावची पोरं होती जी शाळेत होती, त्यांची पण एक बसवली. आणि दोन्हींचा शो अण्णांच्या समोर राळेगणला झाला, अण्णा हजारेंच्या समोर. हां, अख्खं गाव शॉक झालं, हे अभिनय करतात पोरं. आणि त्यांना ते कौतुक मिळालं. पहिल्यांदा त्या लग्नात ते काही दुर्लक्षित होतं, असं ते गणित होतं. म्हटलं हे जादू आहे बॉस. तो सिनेमा किती बदलेल बघून वगैरे मला माहीत नाही, पण त्याला जी प्रोसेस आहे ना, म्हणजे एक गँगस्टर आहे. मी म्हटलं चल तू शॉर्ट फिल्म बना. मग तो हे क्या होता है. मग तो स्क्रिप्ट बघेल, माणसं वाजा, हळूहळू त्याच्या नका हा जो बदल आहे ना, की
दुर्गुणही नकळत होतो, तसं चांगलंही नकळत झालं तर ते टिकतं. ते असं ठरवून हे करून नाही होत. आणि तो मला अनुभव आला की बॉस ये वर्क होत आहे, ही प्रोसेस. म्हणजे हे गुण कोणातही असू शकतात. एक्झॅक्टली. फक्त त्याचंच त्याला माहिती नसतं की हे किंवा हे तो करू शकतो. सो दिस इज व्हॉट ते शोधणं ते मेन आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्ही 10 दिवसाचं सेशन 15 नाही, ब्रेनवर काम करा. कसं बघायचं आयुष्याकडे मुळामध्ये, तर ते शॉर्ट डिव्हिजन आयुष्यातलं आधी आपल्याला लक्षात आलं की मग ते होतं व्यवस्थित. कळलं, त्या लेन्सेस कळल्या पाहिजे आयुष्यातल्या. कळलं. बाकी तर आहे तितक्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत ते शिकवतात तुम्हाला. म्हणजे एखादी एक फक्त मी याच्यात सांगेन, हे जेव्हा वर्कशॉप झालं तर जो रेक्टर होता सुनील महापारी, आमचा खूप चांगला जवळचा मित्र झाल्यानंतर, त्याने हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं आणि शेवटच्या दिवशी त्याने सरांनी केलं, सर मी फिल्म बनवू शकतो का? अँड ही मेड अ फिल्म. काय म्हणतो, बनवली. ही वॉज पार्ट ऑफ स्पंदन फॉर सम इंटरव्हल ऑफ टाइम. आणि तो खूप मस्त मुलगा आहे आणि त्याने सगळं प्रोसेसमध्ये राहून मीटिंग अटेंड करून शिकून त्याने शॉर्ट फिल्म बनवली. सो आपण म्हणजे ह्या सगळ्याचा जो ठाट आहे तो हाच आहे की ही जादू काय आहे. म्हणजे अर्थात ते शब्दात मांडणं फार कठीण आहे, ते प्रोसेसमध्येच होतं. पण तरी सुद्धा आपण कुठेतरी ते शोधण्याचा किंवा ते करण्याचा प्रयत्न करतो की असं कसं असतं की सामान्य माणूस सुद्धा, म्हणजे हीच मला वाटतं स्पंदनची खासियत आहे किंवा गंमत आहे, ह्या परिवाराची गंमत आहे की कुठलाही माणूस कुठल्याही एरियातला असेल, कुठलाही वर्गातला असेल, तो माणूस ह्या कलेमध्ये येऊ शकतो आणि तो माणूस उत्तम ही कला जोपासू शकतो असं आपण म्हणूयात. तर काही तुझे अनुभव म्हणजे प्रोसेसमधले पुढचे काही अनुभव आहेत का? म्हणजे आता तू फीचर फिल्मच केलीस, नंतर तू FTIला गेलास मुळात. सो FTIमध्ये तू काय घेऊन आलास? म्हणजे ऑब्व्हियसली सगळे आणि तुझे त्यावेळेचे सगळे सहकारी बॅचमेट्स कोण आहेत जे आज इंडस्ट्रीमध्ये आहेत? FTIला जाणं हे पण खूप माझ्यासाठी धाडसी पाऊल होतं. कारण FTIला एक तर भारतभरातून फक्त 8 मुलं निवडायची आमच्या वेळेला. सो रिटर्न टेस्ट, एंट्रन्स, इंटरव्ह्यूज वगैरे ते सगळं. पण सरांचं मोटिवेशन होतं, त्यामुळे म्हटलं करूया. आता त्याच्यात स्ट्रगल काय होता की FTIला जायचं म्हणजे परत फायनान्शियल फी सांभाळणं असेल, घरची जबाबदारी तोपर्यंत माझ्यावरती झालेली. मग मी हळूहळू इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी शिकायला लागलो आणि गुंतवणूक सल्लागार म्हणून इन्शुरन्स, मेडिक्लेम, म्युच्युअल फंडमध्ये ट्रेनिंग घेतलं स्वतः, त्याचे लायसन्स मिळवले आणि ते करता करता मी माझं FTIचं एज्युकेशन केलं. आता FTIमध्ये काय झालं की FTIमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग असतं सिनेमाचं. म्हणजे तिथे ना ॲस्थेटिक्सवर काम केलं जातं. बरं, FTIमध्ये आत्ता FTIचं स्ट्रक्चर थोडं बदललं आहे, पण आमच्या वेळेला आहे ना FTIमध्ये WH टाईप क्वेश्चन नसायचे. वाय, व्हेन, व्हेअर, व्हॉट हे नाही. तिथे आपण आपल्या मर्जीचे मालक असतो, स्वातंत्र्य असतं. पण आता पुन्हा स्वातंत्र्य ही थोडी फसवी गोष्ट आहे. ते पॉझिटिव्हही करू शकतं आणि नेगेटिव्हही करू शकतं. पण सगळ्यात मोठा चेंज माझ्यामध्ये FTIमध्ये हा झाला की FTIमध्ये दिवस रात्र म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त सिनेमा. जे वातावरण मला इथे नव्हतं, इथे मला बाकी सगळे डायव्हर्जन्स होते. बरोबर. आणि त्यामुळे सर जेव्हा म्हणतात ना की FTIला जा, इन्स्टिट्यूशन्सला जा, तर त्याचं महत्त्व मला तिकडे गेल्यानंतर का FTIमध्ये. सो तिथे पहिल्यांदा वर्ल्ड सिनेमा बघितला, तिथे युरोपियन सिनेमा बघितला, तिथे इराणियन सिनेमा बघितला. माझी ती मला तिथे कळला की अरे एक डायरेक्टर अशा देशामध्ये की जिकडे इतक्या दहशतीत लोक राहतात, तिथे तो म्हणजे जगाच्या कानाखाली मारेल असा सिनेमा बनवतोय. इराणियन सिनेमा तर कमालीची, ज्या परिस्थितीत बनवतात ते तर कमाल. तर हे सगळं जे ट्रेनिंग आहे ना, हे ट्रेनिंग कुठेतरी जसं म्हणाले की 20 सेशन घेऊन नाही होत हे ट्रेनिंग. या ट्रेनिंगसाठी तुम्हाला इन्स्टिट्यूशन्सला जावं लागतं. आणि ते ट्रेनिंग घेऊन जेव्हा मी बाहेर पडलो, मला एवढं नक्की माहिती होतं की सिनेमाचं ॲस्थेटिक्स डेव्हलप करणं याच्यासाठी मी इन्स्टिट्यूशनला जातो आहे. पण शेवटी अल्टिमेटली बाहेर पडल्यानंतर मला जो सिनेमा बनवायचा आहे ना, तो चांगला व्यावसायिक सिनेमा आहे. तिकडे त्या ॲस्थेटिक्सचं ट्रेनिंग वापरून मला एक चांगला व्यावसायिक सिनेमा बनवायचा आहे. आणि ते ट्रेनिंग ना आमचं सगळ्यात महत्त्वाचं व्हायचं. इंटरेस्टिंगली आम्ही ना स्क्रिप्ट रायटिंग करायचो. स्क्रिप्टचं लिखाण, जसं आता एखादी कोणतीही शॉर्ट फिल्म करायची तर हे काय करायचे, एक 2-3 दिवस आम्हाला घेऊन जायचे कुठेतरी मुलांना की चला ही आयडिया आहे, याच्यावरती स्क्रिप्ट लिहायची.
ते जे ग्रूमिंग सेशन असायचं ना ते खूप इंटरेस्टिंग असायचं. फॉर एक्झाम्पल आता जशी नेचर अँड व्हायलन्सवर आम्ही तिची स्क्रिप्ट लिहिली, तर मग काय आहे, मग झेंडूची फुलं, मग एखादं झेंडूची बाग असू शकते का, मग आम्ही आयडिया द्यायचो की सर मग या बागेमध्ये ही बाग कोणाची असेल, मग एक कॅरेक्टर डेव्हलप करायचं. मग आता हिंदू मुसलमान आणायचा विषय, तर मग आपल्याला मग 3 मित्र आणता येतील का, त्यातला एक हिंदू, 2 हिंदू आणि 1 मुसलमान ठेवायचा का. मग छोट्या छोट्या गोष्टी की मग 2 मुसलमान आणि 1 हिंदू का नाही, मग आता मायनॉरिटीला रिप्रेझेंट करायचं आहे, मग मायनॉरिटी म्हणजे मग एकच पाहिजे. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा बरं या सगळ्यामध्ये मारलं कोण जातं, या सगळ्यामध्ये मारला जातो सामान्य माणूस की ज्याला स्वतःचा आवाजच नाही आहे. मग तिकडे कॅरेक्टर डेव्हलप करूया का आपण की जो मुका आणि बहिरा आहे आणि तो नर्चर करतो, तो तिकडचा केअरटेकर आहे आणि तो ती बाग पूर्ण नर्चर करतो. तर एका थॉटपासून एक स्क्रिप्ट डेव्हलप होईपर्यंत किती छोट्या छोट्या अंगांनी कशा पद्धतीनं कॅरेक्टर्स डेव्हलप करत जातात, हे जे ट्रेनिंग आहे ना हे आमचं झालं. आणि अशा जवळजवळ महाराष्ट्रातल्या या सगळ्या पूर्ण वर्कशॉपच्या माध्यमातून 100च्या वर तरी 100 काय म्हणजे मला वाटतं 200च्या वर शॉर्ट फिल्म झाल्या असतील. आणि त्या सगळ्या शॉर्ट फिल्मची ही प्रोसेस आहे बनण्याची. तुम्ही विचार करा, मी जर पहिल्यापासून होतो यांच्यासोबत तर ते कसलं ग्रूमिंग झालं असेल. म्हणजे मी 200 शॉर्ट फिल्मच्या अख्ख्या त्या नर्चरिंग प्रोसेसमधून गेलोय आणि माझ्याबरोबर अजूनही काही लोक गेलेली आहेत. सो हे जे ट्रेनिंग आहे ना हे बाहेर नाही मिळत आणि हे डिफरंट आहे. आणि त्याने जे ॲस्थेटिक सेन्स वाढतो, त्याने तुम्हाला एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण मराठवाड्यातल्या वर्कशॉपमध्ये मराठवाड्याचं कल्चर, विदर्भातल्या वर्कशॉपमध्ये विदर्भाचं कल्चर, पिंपरी चिंचवडच्या वर्कशॉपमध्ये पिंपरी चिंचवडचं कल्चर. बरं, जेव्हा एक कल्चर येतं तुमच्या आयुष्यामध्ये, त्या कल्चरचे किती ॲस्पेक्ट्स असतात की ज्याने तुम्ही स्वतः समृद्ध होत असतात. तर ते जे ट्रेनिंग आहे ना, त्या मला असं वाटतं की त्या ट्रेनिंगचं माझ्या ग्रूमिंगमध्ये किंवा आत्ता मी जे फीचर फिल्म केली त्या फीचर फिल्ममध्ये काही जे काही बरं उतरलं असेल ना, तर तो सगळा प्रवास हा एवढ्या वर्षांचा या सगळ्या वर्कशॉपच्या माध्यमातून झालेला आहे. सुपर, वाव. मला एक सांग, तू अजूनही ना पहिल्या शुक्रवारी जेव्हा रिलीज होते फिल्म तेव्हा तू पाहतोस पहिला शो ऑलमोस्ट, किंवा पहिल्या शुक्रवारी जो काय तुला जमेल तो. आणि हे म्हणजे तुझं काय म्हणतो रिवाज किंवा तुझा जो हा आहे वर्षानुवर्ष आहे. आणि तू भाषाही म्हणजे हिंदी, मराठी ते सिनेमे जाऊन थिएटरमध्ये बघतोस. हे का असं तुला करावं असं वाटतं अजूनही, आणि काय तुला त्यातली गंमत मिळते हे सगळं त्या थिएटरमध्ये? कारण हा तुझा एकट्याचा प्रवास आहे. म्हणजे एक झाला हा स्पंदनचा प्रवास आणि तुझा हे तुझं एकटं जे काय आहे का. जनरली म्हणजे मीही सिनेमा एकटा बघतो, पण मला कधी कधी असा मित्र किंवा कोणीतरी असेल बरोबर तर जरा शेअर करणं वगैरे. तू एकटा जाऊन बघतोस. आणि मी हेही ऐकलं आहे की तू त्यावेळेला जर का मराठी सिनेमा असेल आणि कमी लोक आले आणि सिनेमा शो कॅन्सल होत असेल तर तू 10 तिकीटं काढून, जो काही शो कॅन्सल होऊ नये म्हणून ती 10 तिकीटं काढून एकटा बसतोस. हो. काय हे काय कमिटमेंट आहे तुझी? नाही स्वतःला आहे का या मीडियमला आहे का काय? नाही तसं काही नाही आहे. सिनेमा असं ते गणित आहे. काय होतं की मला एकतर एकट्याने पाहायला आवडतो की तुमचा त्या संवाद असतो त्या सिनेमाशी. म्हणजे त्याच्यात त्याची गोष्ट वगैरे सोडून, पण ते जे तिथलं वातावरण आणि तुम्ही आणि तो अंधार कळलं. आणि मला ना ते म्हणजे माझे वडील वारले, मी 23-24 वर्षाचा होतो. मी फिल्म सिटीत गेलो, म्हणजे एकटाच होतो मुंबईला, आई गावी. आणि मी आजूबाजूला कोणी नव्हतं. पहिली डेथ जवळची माझ्या आयुष्यातली. हो. फिल्म सिटीत गेलो, मी रिलॅक्स झालो. तर मी म्हणतो की मृत्यू शाश्वत सत्य आहे, सिनेमा हे शाश्वत असत्य वाटतं मला. असत्य पण शाश्वत आहे. आणि म्हणून त्या शुक्रवारी तिथे जाणं, मंगळवारी सिद्धिविनायक जाणं इतकंच आहे माझ्यासाठी. आणि तोमुळे त्यातलं काय होतंय ना, सिनेमा ग्लॅमर, नाव, पैसा आहे, पण त्यातलं जी स्पिरिच्युअलिटी आहे ना, तो कुठलाही सिनेमा असो, कळलं, त्यातली जी एक म्हणजे सर्टिफिकेट पासूनच सुरू होतं. म्हणजे 2 तास 12 मिनिटाचा सिनेमा आहे, मग टायटल आणि मग ते गंमत. तो भले तुम्हाला वाईट सिनेमा असेल, अतिशय घरटाळ असेल, जे काही असेल ते असेल, पण तो सिनेमा आहे. मग तुझ्या संवेदना तिकडे जाग्या होतात.
हा. त्या सिनेमा हा, सुरू हा. झाला हा. सेटो बोर्ड सर्टिफिकेट पासून आणि तो माहोल राहिला प्रश्न की कुणी प्रेक्षक नाही, आणि म्हटलं असं कसं रे, कुणीतरी मेहनत, भले वाईट असेल जे असेल काहीतरी मेहनत, त्यांना तर वाटतं ना मला चांगला आहे. नको यार, मी म्हणतो द्या 5 तिकिटे द्या. ते असे वेडावून बघतात, अकेला 5 देऊ का, म्हटलं हा चलो. मग मला फील होतं शहनशाह बसलाय थिएटरमध्ये, अख्खा थिएटर बुक किया है बॉस, लगाव बोले इंटरवल नाही करणे का, चालू रखो. आणि मी ते बघतो आणि त्याचा त्रासही होतो. असं नाही की फार इतके सिनेमे असतात की बाप रे, पण ते नाही यार, आहे काही काही तुमची कर्तव्य शेवटपर्यंत बघतो, शेवटपर्यंत काही अलिखित कर्तव्य आहेत बॉस, की पार पाडावीच लागतं. कळलं की नाही? म्हणून म्हटलं ना शेतकरी आपण. कळलं. बरं, नेहमी आणखीन एक हे आहे की जे नेहमी आपण म्हणतो की सिनेमा हे एक असा आर्ट फॉर्म आहे जिथे आर्ट आणि कॉमर्स असं एकत्र येते. म्हणजे प्युअर आर्ट नुसतं नाही म्हणता येत, राईट? पण कुठेतरी तुझ्या ह्या अख्ख्या प्रवासामध्ये म्हणजे स्पंदन काय किंवा हे तिथे ना काहीतरी आर्थिक काही हे नसतंच तुझं काही. इट इज मोर ऑफ संवेदना आणि मोर ऑफ हे काय आहे परत? कारण मी जसं म्हटलं ना की तुला शिक्षण म्हणजे सिनेमाचं शिक्षण द्यायचं, इन्स्टिट्यूट उघडायला लागते, कुठेतरी एक ऑफिस घ्यायला लागतं, कुठेतरी प्रोडक्शन हे करत, हे कुठेच काही नाही आहे. तुम्ही कुठल्या तरी मैदानात भेटता, तुम्ही कुठेतरी. सो हे काय आहे? कठीण आहे प्रश्न. कारण एकतर जेव्हा तुम्हाला मनापासनं काहीतरी करावं असं वाटतं तेव्हा त्याचं आर्थिक मॉडेल नियोजन ते माझं नाही आहे डोक्यात. म्हणजे माझं तसं मेंदूचं स्ट्रक्चर नाही आहे. तसं आमचं शॉर्ट फिल्म करायची, हां चलो करूया, अरे पण ते कॅमेरा आहे, त्याचं रेंट आहे, ते काही डोक्यात नसतं, करा हे असतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा ते नुकसानही झालं, कारण त्याचं एक व्यवहार ज्ञानचा जो आपण भाग म्हणतो ना ते नाही. आणि आजही आमच्या त्या पुढे चळवळीमध्ये आमचं असं आर्थिक ज्याला बॅकअप म्हणू आपण, पाठिंबा मिळेल असं काही नाही आहे स्ट्रक्चर. म्हणून बरीच लोक म्हणाले की आता झाले चळवळ बिळवळ, आता सगळे तयार पण झाले, आता स्वतःचं काहीतरी करा. मग तिथेही प्रश्न झाला की चळवळीतनं एखादं असं प्रोडक्शन व्यावसायिक उभं राहू शकतं का असं. आणि म्हटलं बघूया, एक हेही प्रयोग करून बघूया. जर झालंच तर चळवळ आणखीन मोठी होईल, जी आम्हाला साधनं हवी आहेत, आणखीन दूरवर पोचायचं आहे, गावोगावी जायचं, आपल्या स्वतःच्या आता साधनांची कमी आहे आमची. आणि मग ते सिने कथा कीर्तन, ते पण नाव असं आमचं म्हटलं, सिनेमा कथा कीर्तन, हा प्रोडक्शनचं नाव सिने कथा कीर्तन, ते कथा कीर्तनच आहे ते. आणि मग म्हटलं चला आता, आणि विजयरावना म्हटलं, आणि विजय तेव्हा पाणीमध्येच होता आणि चांगल्या कोरमध्येच होता तो, आम्ही, रीना, विजय सगळे. सो पाणी फाउंडेशनमध्ये विजयचं काम, हो तो सांगेलच. हां, तर म्हटलं आता बस झालं विजय, आपण त्याच्यासाठी तर आलं नाही, तू आता डिरेक्ट तो आमिरला बोला, FTI वगैरे सगळं करून ज्याच्यासाठी पागल आहे तू, छोड रहा. हा यार सर डिरेक्टर होऊन बोला ओके गो. आणि मग आमचे एक मित्र आहेत, म्हणजे पूर्वी झी टॉकीजमध्ये होते, म्हणजे सर कोकणातलं असं लग्न होत नाही मुलांची, त्याच्यावर काहीतरी लिहा ना. त्याला मी वेंगुर्ल्याला गेलो लिखाणाला, आणि मला वाटलंही नव्हतं तेव्हा तिथेच आम्ही शूटिंग करू. आम्ही आमचं म्हटलं एक स्क्रिप्टसाठी वगैरे गेलो होतो, तर तिकडची काही लोक आली भेटायला, तुम्ही काय करता म्हटलं, असं करतो, आमच्याकडे कार्यशाळा घ्या. आणि कार्यशाळा सुरू झाली तिथे वेंगुर्ल्यात. तिथलं एक नाट्यवलय ग्रुप आहे, नाट्यवलय कलावलय काहीतरी नाव आहे त्याचं ना, हां. तर ते म्हणाले मी सूर, ते म्हणलं किती घेता मानधन घेत नाही. काय सर काय मानधन घेत नाही? म्हटलं खरंच घेत नाही. बरं बरेच लोक आमच्याकडे येतात, पाकिट घेतात, आणि म्हटलं ते आपला व्यवसाय नाही तो. चालेल, मग त्याने ऑर्गनाईज केलं, 12 सेशन घेतले, आणि मग जी मुलं राहिली तर मी रेग्युलर जायला लागलो. आणि योगायोग हाच, तोच विषय घेऊन मी फिल्म लिहिली, कुर्ला टू वेंगुर्ला. ओके, हां. आणि ते आमचं पहिलं ज्याला म्हणता येईल की प्रोडक्शन, फुल फ्लेज फिल्म. आमची टीम सगळी, सगळेच म्हणजे प्रोडक्शनमध्ये, कॅमेरामध्ये, डिरेक्शनमध्ये, आर्ट डिरेक्टर. सो ही फिल्म आता ही 19ला रिलीज होते. आता सगळ्यात म्हणजे माझं महत्त्वाचं किंवा बड्यामध्ये मला जो एक त्यातलं हे आहे की ही तयार होते एका मुवमेंटमधनं, म्हणजे कुठेतरी वर्कशॉप, कुठून तरी हे तुमच्या या सगळ्या प्रोसेसमधनं ही फिल्म तयार होते.
आणि मी जसं म्हटलं तशी मी फिल्म पाहिली आहे आणि अमेझिंग फिल्म आहे आणि ते दिसते, ती एनर्जी, त्याचा प्रोसेस सगळं दिसतं. राईट राईट. विजयचं काम अप्रतिम, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण ही आता बनवताना, फीचर फिल्म बनवताना मग आर्थिक गोष्टी आल्या की मग हा पैसा कसा उभा राहिला? हे सिक्रेट आहे बाबा. नाही, काय झालं, करायची तोरणा घ्यायचा, मावळे किती 10. तर तिथे गेलो आम्ही, लोकेशन वगैरे बघितलं आणि विजय तो त्याचा गर्क होता, म्हणजे सर होतंय ना, म्हणजे नाही तर जाऊया का परत, असं की थांब रे मेल्या. 10वी वर्ग नेहमी इम्पॉर्टंट असतो. नाही, मी जरा तुम्हाला थांबवतो इकडे, की कारण कॉन्टेक्स्ट तो आहे की मला ना नेहमी यांची नंतरच्या काळात ना भीती वाटायला लागली आर्थिकच्या बाबतीत. कारण वेड होतं ना, म्हणजे मी बघितलंय वेडेपण आहे की जो होतं ना की नाही हे करायचंय म्हणजे करायचंय बस, मग त्याच्यासाठी काय कोणत्या पातळीवरती जायला लागलं तरी पण चालेल. आणि मी नंतर जे काही इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी शिकलो, मला हळूहळू अर्थज्ञान यायला लागलं. तर मला स्वतः लक्षात आलं की अरे आपण काय कसल्या कोणत्या लेवलचा वेडेपणा केला आहे. म्हणजे कारण इतक्या शॉर्ट फिल्म्स करायच्या, कोणी इन्स्टिट्यूशनला जातं, त्याची फी भरायची आहे, तर काहीतरी बेसिक खर्च तर लागणारच ना. मग काय इथून घे तिथून घे, याच्याकडून घे त्याच्याकडून घे, मग हे करायचं आहे, कॉन्ट्रीब्युशन काढ, हे कर ते कर ते कर. सो अर्थज्ञान नसल्या कारणाने बरंचसं म्हणजे तो जो सगळा जो मेसअप होतो ना तो झाला. आणि त्यातून काही वैचारिक मतभेद पण झाले, त्यातून काही सेपरेशन्स पण झाले त्याचे. म्हणजे एखादी गोष्ट आपण एक करत असतो वेडेपायी, त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याकडून घडत असतात आणि त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतात ना ते झालेत. म्हणजे तो एक वेगळा चॅप्टर आहे. पण नंतर जेव्हा लक्षात आलं की अरे हे अर्थभान सुद्धा असणं गरजेचं आहे का, कारण स्पंदन ही चळवळ आहे माणूस घडण्याची. पण जर आपण सिनेकथा कीर्तन निर्मिती संस्था ओपन करतोय तर ती निर्मिती संस्था आहे, चित्रपट निर्मिती संस्था, तिकडे अर्थभान सोडून चालणार नाही. तर जेव्हा कुर्ला टू वेंगुर्ला आम्ही फिल्म स्क्रिप्ट तयार झाली तेव्हा पहिलंच ठरलं, सर आता पैसे उभे करायचे नाहीत, आता कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत, कारण हे प्रोडक्शन हाऊस आहे, याला व्यवहाराचंच जोड असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही जवळजवळ वर्षभर सर अनेक प्रोड्युसर्सना भेटलो, अनेक प्रोड्युसर्सना. आणि नंतर लक्षात आलं की प्रत्येकाचे स्वतःचे इंटरेस्ट आहेत प्रोड्युसर्सचे. कोणी स्क्रिप्टमध्ये बदल करायला सांगतंय, कोणी यालाच ॲक्टर घ्यायला सांगतंय, कोणी हीच ॲक्ट्रेस हवी आहे, कोणी म्हणते आमच्या इथे लोकेशन करा, मग आयटम डान्स टाका. हे सगळे जे टिपिकल अनुभव आहेत फर्स्ट टाईम फिल्म मेकर्सना ते सगळे आले. आणि मग लक्षात आलं की अरे जर आपल्याला आपलं सत्व टिकवून जर चित्रपट बनवायचा असेल तर फॉर्च्युनेटली काय तुम्ही ते म्हणाल जे की आपल्याला पैसा उभा करायला लागेल स्वतःच्या हिमतीवरती. मग तयार झाला. अदरवाईज तो सिनेमा झाला नसता. तरी सुद्धा आम्ही जेव्हा सर 1 महिना होता चित्रपट कुर्ला टू वेंगुर्लाचं, आणि यांचं कसं आहे ना, हे डिक्लेअर करून टाकतात शेड्यूल, हां या दिवशी शूटिंग सुरू होणार. मी म्हटलं अहो सर पैसे नाही आहेत आपल्याकडे. अरे होणारे विजय बघू. आणि 1 महिना आधी सगळी टीम घेऊन निघाले वेंगुर्ल्याला, काहीतरी बेसिक कुठून तरी काहीतरी कुणाकडून तरी पैसे घेऊन आले, काढली तिकीटं घेऊन गेले वेंगुर्ल्याला. 1 महिना, म्हणजे हे मी एक्झॅजरेट करत नाही, 1 महिना चित्रपट, हा फुल लेंथ फीचर फिल्म, आणि पैसे नाही आहेत तिकडे. कोण बरं वेंगुर्ल्यात वर्कशॉप घेतला त्यामुळे ओळखी होत्या, त्यामुळे एवढं तर माहिती होतं की 10 दिवस लोक जेवायला देतील, आपल्याला राहायला देतील, जे काय ते. पण 10 दिवसांनी पैसे मागतील ना बाबा. पण काय माहिती नाही ना, ह्यांचं हे वेडेपणा आहे ना, तो समहाऊ इट वर्क्स एव्हरी टाईम. कधी नाही, अनेकदा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतात. पण झालं की तसं यांच्या, आता सांगा तुम्ही नाव यू टेल की कसं पुढे काय झालं ते. वर्गमित्र होता कैलास, बोला ठीक आहे मी 10 लाख पाठवले, त्यांनी ते सुरू केलं तेव्हा. आणि मग विजय म्हटलं तू दिग्दर्शक आहे, तुझं आता संपलं, तू त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन कर. तू मागे आमचे चारू सोमण म्हणून देवगडच आहेत, त्यांना मी मुद्दामून आमच्याबरोबर प्रोड्यूसर म्हणून ठेवलं आहे की ते स्टेट बँकेतनं मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे म्हटलं एक लिखापडीसाठी असावा माणूस, मला तर काही त्यातलं काही हे नाही. तर ते होतं. आणि मग हळूहळू तिथल्या बाई होत्या आहेत, त्यामुळे माझी FD सीमा मॅडम, त्यांचा एवढा विश्वास की ती FD तुम्ही हे करा, तर तुम्ही 4 वर्ष आमच्या पोरांसाठी येता कोकणात वेंगुर्ल्यात. तर मी एवढं, आणि मला तेच व्याज द्या, संपला विषय. म्हटलं हो.
आणि तिथून थोडे आले आणि ते थोडे थोडे करत 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 आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा लॉकडाऊन सुरू झालं. मग थोडं शूटिंग राहिलं, मग पुन्हा नव्याने केलं. ते सगळं होता होता हळूहळू 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 झाली. अविनाश आला, अविनाश इंजाम साऊंड डिझायनर अविनाश सोनावणे, तो माझा मित्र. तर साऊंड डिझायनिंगसाठी सेटवर आला. आणि एक आम्ही काय आता एवढे 30 वर्ष महाराष्ट्रभर फिरून ही जी टीम जमवली ती सगळीच तिकडे होती. त्यामुळे कौटुंबिक कार्य, हा सिनेमा खरं तर कुटुंबातलं एखादं कार्य असतं ना तसं होत होतं. सो सगळे आमच्याकडे सगळी टीम होती. आम्ही पैसे नसताना आमच्याकडे ऑनलाईन एडिटर बसलेला घरचा ना, त्यामुळे दिवसाच्या दिवसा सगळं फुटेज ग्रॅब करून कन्वर्ट करून सगळं एडिट होत होतं. सो 10 दिवसांनी आहे ना आम्ही कट पाहिला. सो अविनाशला लक्षात आलं की अरे हे बनतंय चांगलं आणि त्याला प्रोडक्शनमध्ये उतरायचं होतं. तो म्हणाला की सर मी को प्रोड्युसर म्हणून या प्रोजेक्टला जॉईन होतो. वा, म्हणजे आता 10 दिवसांनी शूटिंग बंद करायचं असं ठरलेलं, एक शेड्यूल करायचं. आणि अविनाशाला अजून 10 दिवस करता आलं. ते करता करता माझा सिनेमॅटोग्राफर हैदराबादचा, माझा सिनियर एफटीआयचा, त्याने बघितलं, बोला अरे बहुत अच्छा बन रहा है. त्याचा एक मित्र होता CA, त्याला आवड होती सिनेमाची. त्याने तिथून फोन केला की तुला मी विमिओ लिंकने पाठवतो, तू बघ हे काहीतरी इंटरेस्टिंग बनतंय. तो तिकडे खास आला हैदराबादवरनं, त्याने बघितली सगळी टीम वगैरे, त्याला कनेक्ट झालं, त्याने थोडे पैसे दिले, अजून पुढचं शूट करता आलं. तर असं ना म्हणजे काय ना ते आहे ना शाहरुख बाबा म्हणालेत ना, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें से मिलाने की कोशिश में लग जाती है. मी बघितलंय की ज्याला आमची साशंकता एकीकडे आणि या माणसाचं कन्व्हिक्शन एकीकडे. याच्या कन्व्हिक्शनने काय माहिती नाही कुठून काय होतं, गोष्टी घडतात. पण माझा हे अत्यंत, मी नेहमी म्हणतो सगळ्यांना, किंवा माझा अत्यंत बिलीफ आहे की ड्राईव्हवरतीच बऱ्याच गोष्टी, आतून ड्राईव्ह पाहिजे. सत्यजित रे पासून ते कितीतरी अशा चांगल्या फिल्म्स, ते श्वास, हे सगळ्या फिल्म्स ड्राईव्हवरती झालेल्या. सो बाकी सगळं जुळून येतं किंवा जमतं किंवा हे होतं, पण ड्राईव्ह नसेल ना तर गोष्टी असल्या तरी होत नाही चांगलं. हे हा माझा अनुभव. सो आता हा सिनेमा तयार आहे, आता पुढचे ड्राईव्ह सुरू आहे आता. सो पण त्याच्या आधी मला एक सांगायचं की आपण आता सिनेकथा आणि कमर्शियल सिनेमा वगैरे बोलतोय. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुला माहिती आहे की नाही माहित नाही, की आम्ही FTIची मुलं लास्ट इयरला डिप्लोमा फिल्म करतात अर्ध्या तासाची. आमच्या डोक्यात आलं, म्हटलं अरे मग आपल्या पोरांनी करू आपण डिप्लोमा, कशा आखे फीचर करू. आणि वी स्टार्ट वन मोर प्रोडक्शन हाऊस, राशोमान फिल्म्स, यांची पहिली फिल्म अकिराजींची राशोमान. त्याच्या अंडर 2 फिल्म केल्या. अच्छा, कम्प्लीट आहे. अच्छा. आणि त्याचं जे काही आमचं होतं साधारण 2 फिल्म आम्हाला एक 50-60 लाख जात, ते आम्ही या फिल्ममध्ये धरून लावलेत. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये लावलेत, पेपरमध्ये नाही. आणि त्यातली एक सौमित्र रानडेला मी म्हटलं की त्याच्याकडे स्क्रिप्ट होते, मला अमर फिल्म करायची, मला बजेट दे. मी त्याला दिलं 15-20 लाख, ज्याच्यात 15-20 फिल्म करणार. तसं तुला मी सांगितलं वेळात काढते. म्हटलं चल रे, म्हटलं कुठे लोकेशन काय पाहिजे तुला. म्हटलं मला स्लम पाहिजे. आणि आमचं काम होतं अख्खं पिंपरी चिंचवड झोपडपट्टीमध्ये सगळं मुवमेंटचं. घेऊन गेलं तिकडे. त्याने जे बघितलं लोक अशी, आमचा विनोद आहे तिकडचा कुरंगळे, मी इनव्हिजिबल आमदार म्हणतो त्याला. तर तो सगळीकडे फिरायचा, लोक त्याला म्हणा अरे विनोदजी सर काय तर असं. ते बोला हां यार करूया. म्हटलं अट एकच आहे, तू फक्त डिरेक्टर, तुझी टीम, कॅमेरा टीम सगळे आमचे असते. तुला अरे कॅमेरा, तुला आहे एक FTI का माहिती जरा बोला. तो आला FTI आला, पासआउट होता, नवीन यंग. आणि तो फिरला रानडे बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी फोन केला, सर अच्छा आय लाईक इट, तो 3 लाख रानडे जरा बोलताना बोल रहा. म्हटलं ऐक माझं रानडे, तुला मला माहिती होतं वर्क नाही होणार. आमची अख्खी टीम आहे, कॅमेरामन पण सगळं झाली. आणि ती प्रचंड नंदिता दासला आवडली. आणखी त्यांनी ज्या लोकांना ती आता ती फेस्टिवलला वगैरे चालली. तर कसं की त्या दिग्दर्शकाच्या अंडर यांचं ट्रेनिंग होतं मुलांचं, तेही नकळत होतं. बरोबर, एक अनुभव. तर तो तर तसा एक मी प्रयोग एक सुरू केला ऑलरेडी. आता त्याची 3री फिल्म मी असा मी तर बिंदा श्रीराम राघवनला भेटायचं. 1 करो आप डिप्लोमा जाते हो ना गेस्ट लेक्चर करके, हमारे लिए पूरा फिल्म करो. मानधन 0. त्याला म्हटलं मानधन तुझा खर्च तू करायचा सौमित्र, मी बाकी काही करणार नाही. मी जेवण, कॅमेराचं भाडं, लाईटचं भाडं,
आणि बाकी ते एडिटिंग जे काय असेल ते संपला विषय. फिल्म होते. जज्बे की बात है बॉस. हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा असं वाटू शकतं की यांच्याकडे म्हणजे एवढे म्हणजे पैसे आहेत त्यांच्याकडे असं, पण हे सगळं म्हणजे मला माहिती आहे, जवळचं आहे यांच्या म्हणून मला माहिती आहे यांच्याकडे पैसे नसतात. म्हणजे पैशाचं ढोंग आणता येतं हे आम्ही सिद्ध केलं. तिकडे पण असंच केलं त्यांनी. आले सौमित्र रानडेंना बोलवलं, हे बोलवलं, ते बोलवलं आणि मग काय पुन्हा आणि मग ते जे असे मोमेंट येणार की 2 दिवस हे वेड्यासारखे फोन करत असतात. मग कोणतरी त्यांच्या पॅशनला म्हणतं की अरे बाबा तू एवढा आता थांब, मग मी येते. याच्यात पण तसंच झालं. आमचे गीतचिंतक होते, ते आले खास ऑल द वे ट्रॅव्हल करून तिकडे पिंपरी चिंचवड स्लम मध्ये आले. त्यांनी बघितलं सगळं, म्हणाले काय बाबा किती पाहिजेत तुला? एवढे पाहिजेत, हा घे. कधीपर्यंत देणार परत? म्हणाले हे बघा आता आमची नंतर फीचर फिल्म सुरू होते, फीचर फिल्मचं जेव्हा रिकव्हरी येईल तेव्हा देणार. बोला चालेल काय? म्हणाले हा चालेल, कर चल. झालं, तो पण चित्रपट झाला. सो आता सगळ्यात महत्वाचा कसोटी मुद्दा ही आता फीचर फिल्म तयार आहे. 19 तारखेला रिलीज होते आणि ऑब्व्हियसली याचं अर्थशास्त्र जे आहे की ऑब्व्हियसली हे तुमची सगळी मेहनत, तुमचं सगळं जे काही तुम्ही पैसे जमवलेत आणि ही फिल्म तयार केली आणि आता ते परत हे करा. आणि जेव्हा रिलीजची वेळ येते तेव्हा आणखीन एक परत एक चॅलेंज असतो, कारण रिलीजला परत पैसे, त्याची वेगळी पब्लिसिटीचे PNR ज्याला आपण म्हणतो त्याचे सगळे. तर हे सुद्धा तुम्ही असेच जमवले आणि तुम्ही जमवतायत, कारण आता 19ला रिलीज आहे. तुमच्याकडे साधारण अर्धे पैसे हातात आहेत, अर्धे. तर हे कुठून येतं रे हे सगळं गट्स? काय म्हणजे कुठून येतो हे सगळं अमर? की माणूस म्हणजे झोप लागणार नाही एखाद्याला, यु नो, पण हे काय आहे? काय मॅजिक आहे? काय विश्वास आहे हा सगळा? ह्याच्यावर पॉडकास्ट होऊ शकतो असं आम्हाला कळलं, म्हणून आम्ही ठरवलं असं करूया. नाही गंमत काय ना, आम्ही मगाशी म्हटलं की सिनेमाचे शेतकरी आहोत. आता काय होतं, शेतकरी उगवतो, हे होतो, शेतकऱ्याला लक्षात येतं बॉस तुलाच विकावं लागणार आहे जाऊन मार्केटमध्ये. तर कॉर्पोरेट आले, त्यांचे काही अडचणी होत्या, मोठमोठे जे आहेत स्टुडिओज अँड ऑल, त्या अडचणी होत्या. त्यामुळे ते, पण सिनेमा सगळ्यांना फार आवडला. आजही तुम्ही विचाराल ते म्हणते की अरे वा मस्त सिनेमा असं होतं. पण त्यांची जी काही गणी, आणि मला एक वाटलं की अरे आपण हा करूया का एक प्रयोग असा, म्हणजे आपण बनवले. आता हे डोक्यातही नव्हतं म्हणजे की आपल्याला हे पण म्हणजे सादरही करावं लागेल, सादर करीत आहे सिने, असं मला वाटलं नव्हतं. म्हटलं बघूया, करूया. मग पिकलची आमची फार आधीपासून ओळख होती, त्यांनी पाहिला, ते म्हणाले चला, त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि मला वाटतं या सगळ्यामध्ये ना जे काय म्हणतो ना आपण, मला वाटतं फेथ, श्रद्धा जो भाग आहे ना, तो मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे. ते देव असेल, कुठला वैचारिक भूमिका असेल, हे असेल, ती श्रद्धा तुमची. कशावर श्रद्धा आहे? माझी याच्यावर आहे की जसं मगाशी विजयने ते कोट केलं, ते की तुम्हाला इंट्युशन ज्याला आपण म्हणतो, आत्तानं तुम्हाला असं जाणवतं की का, म्हणजे एवढे आम्ही गेलो, फिल्म सगळ्यांना आवडते, का नाही होते? तर नियतीची अशी इच्छा आहे का की तुम्हीच करावं, हे ओळखता यायला हवं. आणि म्हणून कदाचित आता दीक्षित सरांनी पण एक कुणाला घेऊन आले होते, आम्ही त्यांनाही भेटलो आणि म्हटलं नाही आपलं नाही हे जमणार. आणि त्याची सुरुवात झाली की मी म्हटलं आता काय करायचं, सगळं नाही म्हटले. बरं, आम्ही परत तेच मुद्दा आहे की तारीख लॉक केली, 19ला रिलीज, 19 सप्टेंबर. यस, म्हणजे डॉक्टर डेस ना डिलिव्हरीची, तसं हॉस्पिटलला पैसे नको, पण झाले, सुरुवात झाली. आणि थँक्स, म्हणजे तुझ्या कॅमेरासमोर म्हणतोय प्रभू देसाई ह्याचे पितांबरीचे जे प्रमुख आहेत, ते इतके त्यांच्या गावी जाऊन त्यांना दाखवली, ते इतके भारावून गेले फिल्म बघून ना. आणि फार सात्विक माणूस आहे बाबा, अतिशय. मी फार कमी असे व्यावसायिक बघितले, फारच जवळ बेटर. येस, फारच छान. ते म्हणाले बोला, मी 25 देतो. ग्लोबल कोकणचे जे संजय यादवराव आहेत, त्यांनी फिल्म बघितल्यानंतर त्यांना एवढे आवडली आहे की ते त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता ह्या सिनेमाला लोकचळवळ म्हणून पुढे नेणार. त्यांनीच मग सरदेसाई सरांकडे कनेक्ट करून लोक जुडते गए, कारवा बनता गया. आणि आता आम्ही ह्याकडनं, आता ते झालंय की आम्हीच करतोय आणि त्याचा आता आम्ही
19 रिलीज आहे, त्याच्या आधी 16 काही प्रतिष्ठित प्रेक्षक, प्रतिष्ठित ॲक्टर अशा लोकांचा एक दाखवणार आहोत. पण ते होईल. म्हणजे दीक्षित सरांनी सुरुवातीला जरा वाटलं होतं अरे कसं करणार ही लोक काय, आता त्यांना आलं की नाही आपण करूया बिंदास. पण हे कुठून येतं माहिती आहे मला असं वाटतं सर, की मी कारण या पूर्ण जर्नीचा अगदी मला वाटतं 25 वर्ष झाली आम्ही एकत्र आहोत. माणसं ट्रान्सफॉर्म होतात ना, ते बघितलंय खूप जवळून. म्हणजे आमच्या प्रोसेसमध्ये मी बघितलेत की मुलं गँगस्टर होण्याच्या मार्गावर होती आणि अचानकपणे हे काहीतरी एक वेगळं काहीतरी आहे, इथे आपण स्वतःला एक्सप्लोअर करू शकतो, माणूस म्हणून स्वतःचा शोध घेऊ शकतो, वेगवेगळ्या माणसांशी कनेक्ट होऊ शकतो. हे जे काही ह्युमन संस्कार आहेत ना, हे संस्कार झाल्यानंतर माणसांचे आयुष्य बदलताना मी बघितलेली आहेत. आणि काय होतं की जेव्हा सेल्फ इंटरेस्ट असेल, स्वतःचे काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट असतील ना, तेव्हा माणूस कचरतो. मी पण विचार करतो की यार कुठून धाडस येतं, मला नाही येत असं धाडस इतकं की स्ट्रेट फॉरवर्ड की हां आम्ही हे असं करतोय, आम्हाला असं अशी गरज आहे. किंवा काहीतरी एका गोष्टीसाठी पैसे आपण काढले, चला याला याची फी भरायची भरून टाकली, त्याची फी भरायची भरून टाकली, याला सिनेमा करायचा आहे करून टाकला, की असं. तर खूपदा त्याच्यामुळे असे कॉन्फ्लिक्ट्स पण क्रिएट झालेले आहेत. मग मी म्हणतो इतके कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट झालेले आहेत, इतके ब्लेम्स पण झालेले आहेत, इतक्या अर्थज्ञान नसल्यामुळे कितीतरी मतभेद झालेले आहेत माणसांबरोबर, तरीसुद्धा आजही या माणसाकडे हा कॉन्फिडन्स कुठून येतो हे बोलण्याचा की नाही आम्ही हे करणार आहे, आम्हाला याची गरज आहे. तर मला लक्षात आलं की एक तर क्लॅरिटी आहे, ट्रान्सपरन्सी आहे विचारांची, की मी हे का करतो आहे. आणि हे करत असताना जेव्हा माणसं ट्रान्सफॉर्म झालेली बघतो, जेव्हा एक विजय कलमकर चाळीमध्ये गिरणी कामगाराचा मुलगा जेव्हा फीचर फिल्म बनवण्याच्या एलिजिबिलिटीला येतो, तर FTA ला जातो, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातली लोक आज FTI, NSD, ललित कला केंद्र अशा इन्स्टिट्यूशन्सला ती जातात, त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म झालेलं दिसतं. मग असं वाटतं, मला वाटतं की ही जी स्ट्रेंथ आहे ना, ही स्ट्रेंथ या माणसाला कॉन्फिडन्स देते की बॉस मी तुला बघितलं आहे इथून ते इथपर्यंत जाताना. आणि ही जेव्हा माणसं मी बघतो या प्रवासामध्ये, तेव्हा मला असं वाटतं की काय त्याच्यामध्ये चुकीचं आहे, काय काय वाईट घडलं. सो जर ही प्रोसेस असेल आणि या प्रोसेसने माणूस जर इथपर्यंत पोहोचत असेल तर का नाही. मगाशी तुम्ही म्हणालात ना की एक आमचा राहुल चव्हाण पानटपरी होती, वर्कशॉपला आला, त्याला सिनेमॅटोग्राफीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तो आमच्या एका डॉक्युमेंटरीत बोलला पण आहे. तो बोलला की जेव्हा मी या कॅमेरा लेन्समधून बघितलं ना, मला एकदम लक्षात आलं की दुनिया अलग आहे, दुनिया अलग आहे. म्हणजे तो दोन्ही अर्थाने, म्हणजे हे किती शहाणपण आहे बघा त्या एका पानटपरीवाल्या मुलाकडे हे बोलण्याचं तत्वज्ञान, ते फिलॉसॉफी आहे ना, की मी जेव्हा लेन्समधून बघितलं मला लक्षात आलं दुनिया अलग आहे. सो दिस इज वॉट आय थिंक सिनेमा म्हणून तर एवढा चांगला सिनेमा जगभरात घडला आहे किंवा लोक ट्रान्सफॉर्म झालेत. मी नेहमी म्हणजे माझा विश्वास आहे आणि सगळेच मोठे मोठे हे पण म्हणतात की सिनेमामध्ये एक मॅजिक आहे. म्हणजे बाकी सगळं लॉजिक असतं, तुम्ही लॉजिकली इवन स्क्रिप्ट लिहिता, जे काही तुमचं लॉजिक वापरता आणि तुमचं, पण फायनली द फिल्म हॅपन्स बिकॉज ऑफ द मॅजिक. त्याची एक मॅजिक असते आणि ती मॅजिक जर का त्या फिल्ममध्ये दिसली किंवा ती असेल ना, तो सिनेमा वेगळाच असतो, जो आत्ता आपला कुर्ला ते बेंगुर्ला मध्ये आहे. असं नाही म्हणतो की यू आर नॉट मेकिंग फिल्म मेक्स यू, ऑफकोर्स. हा जो त्यातला अगदी बरोबर आहे, कारण म्हणूनच तो ट्रान्सफॉर्मेशनचा आपण जे बोलतो तो ट्रान्सफॉर्म माणूस होतो तर त्याच्यामुळेच होतो. तर त्यामुळे हा एक मोठा सेन्स ऑफ पर्पज आहे आणि त्याच्यामुळे आज आपण बड्यावर आहोत. आणि हीच तर मला लोकांसमोर हा सेन्स ऑफ जो पर्पज आहे, म्हणजे तुझं स्पंदन सुरू होण्यापासून, ही फॅमिली मोठी होण्यापासून ते हा जो सिनेमा आज घडला आहे, त्यामुळे ह्या सिनेमाचा हा नुसता सिनेमा नाही आहे, ह्याला एक सेन्स ऑफ पर्पज आहे ज्याच्यासाठी आज आपण इथे भेटलो. आणि आता ऑब्व्हियसली म्हणजे तुला काय मग लोकांना आव्हान करा असं वाटतं. ऑब्व्हियसली की जसा हा सिनेमा झाला आहे आणि ज्या ह्यानी झाला आहे, तर ही जादू लोकांपर्यंत पोचावी, लोकांनी या चळवळीत आपला सहभाग द्यावा, अशी मला असं वाटतं तुझी इच्छा असावी. दिग्दर्शक म्हणून कलमकर बोलतील. इच्छा एकच आहे की आमच्या फिल्मची ना टॅगलाईन आहे, माती आणि नाती जोडणारा सिनेमा. ओके. आणि मला असं वाटतं की ती टॅगलाईन कदाचित आमचं ना पुण्याला रेड FM मराठी फिल्म फेस्टिवल होता, तिकडे आमची फिल्म सिलेक्ट झालेली आणि तो जवळजवळ 500 लोक आलेली पुण्यातली बघायला. आणि फिल्म झाल्यानंतर अख्खं थिएटर उभं राहून स्टँडिंग ओवेशन टाळ्या वाजवत होतं कितीतरी वेळ. आणि नंतर आम्ही रिॲक्शन्स घेत होतो. तर एक माणूस
अननोन ऑडियन्स होता सगळा तो पूर्ण. एक माणूस आला आणि त्याने पटकन बोलून गेला की माती आणि नाती जोडणारा सिनेमा आहे. आणि आम्हाला एकदम असं वाटलं की अरे ही तर आपल्या सिनेमाची टॅगलाईन आहे आणि वी आर युझिंग दॅट टॅगलाईन. आणि मला एक लक्षात आलं की ही प्रोसेस जी आहे ना पूर्ण स्पंदनची, ही प्रोसेस एक्झॅक्टली या वन लाईनमध्ये डिफाईन होते की माती आणि नाती जोडते ही प्रोसेस कुठेतरी माणसांना सुद्धा, माणसांच्या रूटशी. आणि मला असं वाटतं की ही जी इतकी ट्रान्सपरंट आणि प्युअर लाईन आहे ना, या लाईनला लोकांनी मला असं वाटतं रिस्पॉन्ड करायला पाहिजे. आम्ही गेले 30 वर्ष एका भावनेतून जो हा सिनेमा बनवला आहे, आमच्याकडे पैसे नाही आहेत फार, त्यामुळे ज्या मोठ्या प्रमाणावर पब्लिसिटी करता येत नाही आहे, इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियासाठी इन्व्हेस्ट करायला आमच्याकडे पैसे नाही आहेत. आमची एकच ताकद आहे, आमचा सिनेमा, आमचं प्रोडक्ट. ते खणखणीत आहे, हे सिद्ध झालं आहे आत्तापर्यंत जेवढ्या लोकांनी बघितलं आहे ते. आता 19 सप्टेंबरला आहे ना, आम्ही तो महाराष्ट्राला समर्पित करतो आहे. लोक सिनेमा प्रदर्शित करतात, आम्ही तो समर्पित करतो आहे की आम्ही आमचं काम केलं, आम्ही एक चांगला सिनेमा बनवला आहे. आता महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला पुढे न्यायचं आहे. म्हणून मी आवाहन एवढंच करीन की जसं मराठी सिनेमा टिकला पाहिजे म्हणून मराठी प्रेक्षक तिकडे आला पाहिजे. आपण रिजनल सिनेमांबद्दल बोलतो ना, साऊथ सिनेमाबद्दल, की लोक ज्या भक्तीने ज्या श्रद्धेने सिनेमा बघतात त्याच्यामुळे तो सिनेमा इतका मोठा झाला. मी म्हणतोय की ती भक्ती आणि ती श्रद्धा तुम्ही दाखवाल असे सिनेमे येत आहेत, असे नवीन दिग्दर्शक येत आहेत. फक्त आता रिस्पॉन्सिबिलिटी प्रेक्षकांची आहे की त्यांनी सिनेमागृहात आलं पाहिजे. सो मी आवाहन करेन की कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा 19 सप्टेंबरला थिएटरमध्ये येतो आहे. प्लीज तुम्ही तो सिनेमा थिएटरमध्ये येऊन बघा. शक्य असल्यास पहिल्या 3 दिवसात जास्तीत जास्त लोकांनी बघा, कारण मराठी सिनेमा जर 3 दिवसात फुटफॉल नाही आला तर सोमवारी रुथलेसली काढला जातो. तर त्यामुळे चांगल्या सिनेमाच्या बाबतीत ते होऊ नये म्हणून 19, 20, 21 या 3 दिवसात सिनेमा बघा. माउथ पब्लिसिटीने तो सिनेमा 100% चालेल याची आम्हाला गॅरंटी आहे. आणि मी इतकी गॅरंटी देतो सगळ्या बडे आमच्या रसिक प्रेक्षकांना की जो कोणी कुर्ला टू वेंगुर्ला थिएटरमध्ये येऊन बघेल ना, तो बाहेर आल्यावर 4 लोकांना सांगेल सिनेमा बघायला पाहिजे आणि तो घेऊन जाईल 4 लोकांना बघायला. सो प्लीज थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघा, कारण चळवळीला बळ त्यातूनच मिळेल. येस विजय, आय एम शुअर. ऑल द बेस्ट. थँक्यू ऑल द बेस्ट. आणि आय एम शुअर की मला आनंद आहे की बडे आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू काहीतरी एक खारीचा वाटा या चांगल्या कार्याला, सेन्स ऑफ पर्पज, मी म्हणून म्हणतो की हा नुसता सिनेमा नाही आहे, दिस इज अ कम्प्लीट कल्मिनेशन ऑफ अ सेन्स ऑफ पर्पज आणि मोठ्या चळवळीचा भाग आहे. आणि हे जर मी प्रेक्षकांना का, म्हणजे मी हे बडे आंबेडकर फिल्मचं प्रमोशन वगैरे आम्ही कधी करत नाही. दिस इज मोर ऑफ अ हे कार्य आणि हे जे हे आहे, कारण हा जर का सक्सेसफुल झाला सिनेमा किंवा अशा प्रकारे झाला तर इंडिपेंडेंट सिनेमे असे उभे राहतील, बळ मिळतं. राईट. अशा पद्धतीने कॉपरेटिव्ह बेसिसवरती सिनेमे होतील, याच्यासाठी आपण हा सगळा घाट घातला. ऑल बेस्ट. थँक्यू सो मच गुरुजी. थँक्यू. ग्रेट. तर ह्या सगळ्या म्हणजे तुमच्या मुवमेंटला एक सेन्स ऑफ पर्पज असल्यामुळे आणि सिनेमा कुर्ला ते वेंगुर्ला हा सिनेमा एक कल्मिनेशन आहे त्याचं, म्हणून आपण आज बडे आमवर आहोत. आणि मला खरंच आनंद आहे की हा सगळा अनुभव, एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे, या एवढ्या वर्षाचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे जे तुम्ही एवढ्या लोकांमध्ये केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन केलेलं आहे, ते ह्या पॉडकास्टवरती तुम्ही शेअर केलं, त्यामुळे तुमचे आभार. मित्र असून आभार मानतो, कारण असं कॉन्टेंट आणि असे अनुभव या पॉडकास्टवर यावेत याच्यासाठीच या पॉडकास्टचा जन्म झालेला आहे. थँक्यू सर. तुम्ही आणि मी सुद्धा मित्र असून आभार मानतो याच्यासाठी की काय होतं की अशा कामाची दखल घेणं आणि ते लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याकडे तसे फार कमी प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि तुम्हाला थँक्यू की तुम्ही हा प्लॅटफॉर्म पहिलं तर क्रिएट केलात आणि क्रिएट केल्यानंतर तिकडे आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिली सिनेमाच्या निमित्ताने. आणि या दखलवरनं मी जरा ॲड करतो की सत्यजित भटकळांनी 2008 मध्ये याच्यावर डॉक्युमेंटरी केली, गुड फादर म्हणून. अच्छा. हो हो हो. सत्यमेव जयते. करेक्ट. आणि आता भटकळानंतर संदीप कुलकर्णी त्याची दखल. आता आपण थँक्यू सो मच. तर हा स्पंदनचा प्रवास तुम्ही सगळा ऐकलाय.
आणि हा सिनेमा किती महत्त्वाचा आहे, हा सिनेमा कुठल्या कॉन्टेक्स्टमधनं झालेला आहे हेही तुम्हाला आता माहिती आहे. तर हा सिनेमा थिएटरमध्ये पहा आणि हा पॉडकास्ट आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.